शहरातील हमालपुरा येथे झालेल्या सिलेंडर चोरी प्रकरणात दत्तापूर पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून मुद्देमाल जप्त केलेला आहे। 18 एप्रिल रोजी हमालपुरा दत्तापूर येथे राहणाऱ्या गणपत जुनघरे याचे राहते घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून एचपी कंपनीचे सिलेंडर अंदाजित किंमत 4000 रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडलेली होती। वैभव लक्ष्मीनगर येथे राहणारा जुनघरे याचा नातू संदीप नागोराव तिवाडे याच्या जबानी तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी सदर घटनेत भादवीच्या कलम 454, 380 याप्रमाणे गुन्हा दाखल करून तपासाची सूत्रे हलविली। दत्तापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या तांत्रिक कौशल्याने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अनिल रमेश मरसकोल्हे वय वर्ष 30 वर्ष व नितेश दिनेशराव सहारे वय वर्ष 32 वर्ष दोन्ही राहणार हमालपुरा दत्तापूर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या दोघांनी घरात कोणीही नसल्याचे पाहून संगणमताने सदरची चोरी केल्याचे उघडकीस आलेले आहे। तपास पथकाने आरोपितांना अटक करून गुन्ह्यातील चोरी केलेली एचपी कंपनीचे सिलेंडर किंमत अंदाजे 4000 रुपयाचे जप्त करण्यात आलेले आहे। सदरची कारवाई जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अमरावती पंकज कुमावत, पोलीस उपअधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पाटील, हरिहर वैद्य, उमेश वाघमारे या पथकाने केलेली आहे। बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।